वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर आधी सगळ्यात पहिल्यांदा माझी क्यूटी कशी दिसते सांगा. माझी छोना, माझी मोना. कुठे आहे माझी सोना? कुठे आहे सोना? कुठे आहे माझी? कुठे आहे सोना? कुठे आहे तू? काय बघती? काय बघतू बाबू? सोन्या ए राजा ओ प्रिन्स. काय वेळ काम येले काम येले. हाय मग हाय मग हाय. विठ्ठल 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 कर बर. विठ्ठल 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 कर ना. ओके. विठ्ठल 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 विठ्ठल. सो एकच मिनिट, एक मिनिट. ठीक आहे चलो. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, 5th ॲनिव्हर्सरी. आमचे जेवण वगैरे सकाळी झाले तर कारण काल एकादशी होती आणि त्यानंतर माझा काल व्हिडिओ अर्धाच राहिलेला. सो मग मी आज कंटिन्यू केला आहे. तर मग तो व्हिडिओ मी आधी टाकलेला. आता इथून पुढे मी असाच व्हिडिओ हा कंटिन्यू करते. तर मग आम्ही आज द्वादश होती म्हणून सकाळी स्वयंपाक बनवून घेतलेला. चपाती भाजी बनवलेली, सॉरी भाजी नाही, वरण भात चपाती बनवली. बाय बाय. सो आम्ही वरण भात चपाती बनवली, जेवण केलं आणि शंभूला आंघोळ वगैरे घातली, त्याला झोपी घातलं आणि आत्ता वाजले 12:30. सो मला काही वेळ भेटला नव्हता असं म्हणजे ब्लॉग वगैरे चालू करायला. तर मग मी म्हणलं ठीक आहे जाऊ द्या नंतर करल. तर मग नंतर करता करता हे आत्ता उठला, याचं मेकअप वगैरे केलं आणि मला इंस्टाग्रामचे व्हिडिओज वगैरे काढायचे होते थोडेफार. तर मग ते व्हिडिओज घेतले, मी रील्स बनवलं, शंभूच्या फोटोज वगैरे काढले पिलूच्या माझ्या. आणि त्यानंतर आमचा प्लॅन होता आज मंदिरात जायचा, पण पाऊस येतोय ना, कुठं जायला मिळतंय ना, काय होतंय. सो मग ठीक आहे म्हटलं जाऊ द्या, जेव्हा पण पाऊस कमी होईल तेव्हा जाऊ. आणि शंभूला पण जरा सर्दी झाल्यासारखं वाटते. सो मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे, घरीच करूया जे काय करायचं आहे ते. तर ठीक आहे चलो बघूयात आज काय काय होतंय. सो आता आम्ही शंभूचं जेवण बनवतो. तर आता वाजले तर 6:30 आणि पूर्ण दिवसभर मी काय ब्लॉग घेतला नाही कारण फक्त कारण शंभूला जरा सर्दी झाली, जरा नाक गळते आणि जरा चिडचिड करू लागला तो. तर मग मी काही घेतलं नाही. आणि आता बघा कसा खेळतोय. कुठे आहे मम्मा? मम्मा कुठे आहे मम्मा? शंभू मम्मा कुठे आहे? मम्मा गेली खुशी दीदी गेली. ठीक आहे चलो. तर काय झालं माहिती, आमच्या इथल्या खुशी दीदी म्हणजे आमच्या इथं मुली येतं त्याच्या की शंभूला खूप सांभाळतात. तर त्या केल्या तर आणि त्यानंतर मग शंभूला असं झालेलं की तो रडू लागलेला. रडू म्हणजे थोडंसं असं करताना लहान बाळ. तर तो बघा आता रिॲक्शन आणि शंभू आता विठ्ठल विठ्ठल करायला शिकला. मला दाखवतो. विठ्ठल विठ्ठल कर बरं. विठ्ठल 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 विठ्ठल. अगं म्हणशील बाई. कर कर विठ्ठल 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 विठ्ठल. कोण आले कोण आले कोण आले? पप्पा आले. कर शंभू विठ्ठल 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 विठ्ठल. नो. तर आवरले आमचं आणि आत्ता वाजलेत 8. सो आम्ही आता बाहेर जातो आणि शंभूचं जेवण वगैरे केलं त्यांना सगळं. नंतर तुम्हाला मी थोडीशी क्लिप घेतली होती, तर मला काय आज वेळ भेटला नाही जास्त, तर त्यामुळं थोडं 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 घेतलेलं होतं मी. तर आता जातो आहे आम्ही बाहेर. आमचा काही प्लॅन नव्हता बट अचानक सगळं ठरलं. त्यांचा एक फ्रेंड आहे, त्यांना माहीत होतं, तर मग ते म्हणले चला आपण जाऊया बाहेर. सो मग झालेलं प्लॅन, नाहीतर असं काही स्पेशल वगैरे काही नव्हतं आमचं. तर ठीक आहे चलो जाऊया आपण. तर फायनली आम्ही सगळं आवरून बाहेर पडलो. आता बाळाला घेऊन बाहेर पडायचं म्हणजे खूप मुश्किल झालं आहे आजकाल. काय माहिती आहे किती आवरा पटकन आवरतच नाही आहे.
तर शंभूचं आवरलं फास्ट म्हणजे त्याची चिडचिड होत होती, कारण रात्रीची वेळ म्हणजे त्याची झोपायची वेळ 8च्या पुढं थोडाही टाईम गेला की नंतर तो खूप चिडचिड करायला लागलेला. बट तसंच म्हणलं ठीक आहे चला पाहूयात, एक जण घेऊयात आणि एक जणांना जेवण करून असं तसं काहीतरी मॅनेज करूयात. तर मग फायनली आम्ही स्वीट होमवर गेलो आणि केक वगैरे घेतलेला. तर मग तिथून पुढे लगेच आम्ही हॉटेलला गेलो. कुठं आलो झोपील गेला शंभू. तर आम्ही हॉटेलवरती पोचलो आणि म्हणलं पटकन आपण केक कट करून घेऊयात, म्हणजे आपलं एक काम पटकन होऊन जाईल. तर मग नंतर ऑर्डर वगैरे दिली की पटकन येऊन जाईल. पण आमच्याकडून एक चुकलं, आम्ही पहिले ऑर्डर द्यायला पाहिजे होती आणि त्यानंतर केक कट करायला पाहिजे होता. बट ठीक आहे जाऊ द्या, तसंही सगळं व्यवस्थित झालं. आता आम्ही केक कट करतो, तर तुम्ही पण पहा कसं सेलिब्रेशन झालं. तर सेलिब्रेशन तर पाहिलंच तुम्ही आणि शंभूलाही ओरडताना पाहिलं. तर शंभू असंच ओरडत असतो. सो ठीक आहे चला. तो मस्त बसलेला इकडे बघत होता, मम्मी पप्पा केक खाऊ घालताय एकमेकांना आणि मला कोणच देत नाही आहे. सो तो बसलेला. मग लगेच ऑर्डर दिलेली, तर पटकन ऑर्डर पण आलेली आणि इथे मस्त आम्ही नान वगैरे मागवलेले आणि भाजी काय माहीत नाही मला काय मागवलेली, कारण मी इकडे बाहेर होते आणि तोपर्यंत त्यांनी ऑर्डर दिलेली. आणि नंतर विचारलं तर म्हणजे छान लागले तर ठीक आहे, असंच विसरून गेले मी काय म्हणजे विचारायचं. तर फायनली जेवण वगैरे केले आम्ही आणि आमचं सेलिब्रेशन डन झालं. सो आम्ही घरी येऊन आराम केलेला. तर इथे शंभू झोपला आहे. चला, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूयात अशाच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.